श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अद्वैत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्त हो. आयुष्य जगताना माणसाला खूप अडचणी येत असतात. त्या अडचणी सोडवता सोडवता माणसाचं आयुष्य कधी संपून जातं हेच माणसाला कळत नाही. बालपण येतं, परत युवापण येतं, युवापण आल्यानंतर परत प्रौढपण येतं, नंतर म्हातारपण येतं. या सगळ्या प्रकारच्या चक्रातून मुक्त झाल्यानंतर माणसाला कळतं की मी माझं आयुष्य जगलेलोच नाही. लहान असतो तेव्हा काही कळत नसतं. मोठ्यापणी शिक्षण घ्यायची धडपड असते. शिक्षण घेतल्यानंतर लग्न व्हायची धडपड असते. लग्नानंतर मुलं बाळांचे शिक्षण, त्यांचं घर व्यवस्था बसवण्याची टेन्शन, या सगळ्यातून माणूस आयुष्यभर जात असतो. परंतु त्याला कळत नाही की त्याचं आयुष्य जगणं हे राहून गेलं आहे. म्हणून स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक टेन्शनचं, प्रत्येक अडचणीचं एकच उत्तर आहे. ते म्हणजे सगळं टेन्शन आणि सगळ्या अडचणीचं सोल्युशन जे आहे ते माझ्यावरती सोपव. तू फक्त तुझं कर्म करत राहा आणि तुझी कर्तव्य बजावत राहा. कारण तुझ्या नशिबात जे काही आहे ते तुला मिळणारच आणि तुझ्या नशिबात जे काही नाही ते तुला कधीच मिळणार नाही. त्यासाठी तू कितीही जीवाचा आटापेटा केलास तरी ते तुला कधीच मिळणार नाही. पण जी गोष्ट तुझ्या नशिबात आहे ती मात्र तुला नक्की मिळणार. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही न प्रयत्न करता तसंच बसून राहायचं, म्हणजे माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल. पण असं नाही. देवाने आपल्याला बुद्धीत पण दिलेली आहे. ती बुद्धी पण आपण कधीतरी वापरली पाहिजे. देवाने आपल्याला 2 हात, 2 पाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 डोळे आणि विचार करण्यासाठी डोकं दिलं आहे. याचा वापर करून जर आपण आपल्या मार्गावरती आपलं कर्तव्य करत, आपलं कर्म करत आपण जर चालत राहिलो, स्वामींचा नामजप करत राहिलो, तर मात्र आपली प्रगती नक्की होईल. स्वामी सांगतात, तू फक्त एक लक्षात ठेवायचं, तू कर्म करत चांगलं राहायचं, कर्तव्य करत राहायचं, माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझ्या सगळ्या अडचणी, सगळी संकटं माझ्यावर सोपवशील, स्वामी आहेत माझे, ते बघून घेतील. जेव्हा असं म्हणत तू जेव्हा आयुष्याचा रस्ता पार करशील, तेव्हा मात्र तुझ्यामध्ये विलक्षण बदल घडून येईल. कारण तू सगळा तुझ्या आयुष्याचा भार, सगळ्या अडचणींचा भार तू माझ्यावर सोपवला आहेस. त्यामुळं तुझी काळजी करण्याची काहीच कारण नाही. कारण त्या सगळ्या अडचणी, ती सगळी संकटं मी बघणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायचा, चांगलं कर्म करत राहायचं, तुझी कर्तव्य पार पाडायची, गरजू लोकांना मदत करायची आणि आयुष्यात कुणाचंही वाईट करायचं नाही, कुणाच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा नाही. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मनाने आणि तुझ्या आत्म्याने माझ्याशी जोडला जाशील, तेव्हा तुझ्या सगळ्या चिंता, अडचणी मिटल्या जातील. कारण मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, तुझ्यासाठी काय योग्य आहे आणि तुझ्यासाठी काय अयोग्य आहे. त्याच गोष्टी मी तुझ्या आयुष्यात घालणार. त्यासाठी मात्र तू माझं नामजप करत राहिला पाहिजेस. आयुष्य जगताना प्रत्येकाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी ह्या येणारच, कारण त्याच्या कर्माचा भाग असतात. म्हणून माझ्या आयुष्यात हे असं का, माझ्या आयुष्यात ते असं का, स्वामी माझीच परीक्षा का बघतात, हे तू कधीच मनात आणायचं नाहीस. म्हणून स्वामींचा नामजप करा, स्वामींवरती विश्वास ठेवा आणि आयुष्याचं सार्थक करा. कारण स्वामींनी आपल्याला हा जो मानव धर्म दिला आहे, मानव जन्म दिला आहे, तो उगीच दिला नाही. त्याच्यासाठी आपण बांधील आहोत, चांगले कर्तव्य करण्यासाठी बांधील आहोत, स्वामींचं नाम जप करण्यासाठी बांधील आहोत. आपले कर्तव्य नीटपणे पार पाडली तर आणि स्वामींचं नाम जप करत राहिलो तर आपल्याला आयुष्याचा अर्थ नक्की कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.